नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आपण भारत आणि ब्राझील या दोन देशातली तुलना आपण अभ्यासत आहोत। यामध्ये आपण आजचा आपला जो भाग आहे त्यामध्ये जसं वनस्पती आणि प्राणी या भारत आणि ब्राझील या दोन देशांचा आपण विचार करत असताना आपण या ठिकाणी मागच्या तासिकेला भारत वनस्पती आणि ब्राझीलच्या वनस्पती याविषयी माहिती घेतलेली आहे। आता आपल्याला हा दुसरा भाग आपण अभ्यासत आहोत की ज्यामध्ये भारतात प्राणीजीवन आणि ब्राझीलमधील प्राणीजीवन याविषयी आपल्याला माहिती घ्यायची। जसं इथे ब्राझीलच्या वन्यजीवनाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी कोंडोर, ॲनाकोंडा, अजगर, सिंहासारखा दिसणारा सोनेरी तांबरीन, मकाऊ अशा प्रकारचे प्राणी हे ब्राझीलमधील आहेत। आणि ही प्राणी प्रामुख्याने त्या ठिकाणचं खास ब्राझीलचं एक वैशिष्ट्य मानलं जातं। त्याचबरोबर या प्राण्यांच्या संदर्भात इथे काही चित्रसुद्धा दाखवली गेलेली आहेत। ब्राझीलचेच प्राणी पक्षी यांची चित्र आहे ती। या चित्रावरून आपल्या लक्षात येईल की ब्राझीलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आहेत। आता इथे एक नकाशा दिलेला आहे आणि या नकाशामध्ये दर्शवलेल्या प्रजातींना नावे द्या। कोंडर, ॲनाकोंडा, अजगर, सिंहासारखा दिसणारा सोनेरी तांबरीन, मकाऊ या असं दिलेलं आहे की म्हणजे आकृती क्रमांक 5.4चा नकाशा आहे। या नकाशामध्ये नकाशात दर्शवलेल्या वन प्रजातींना नावे द्या आणि कोंडार, अनाकोंडा, अजगर, सिंहासारखा दिसणारा सोनेरी तांबरीन, मकाऊ यासारखे, म्हणजे हे नकाशामध्ये जे काही चित्र दिलेली आहेत की हे जे प्राणी दाखवलेले आहेत त्या प्राण्यांना नावं द्यायला सांगितलेली इथे। जसं इथे हा नावं दाखवताना कोंडार दाखवलं गेलं आहे, मकाऊ दाखवलेले आहेत, अनाकोंडा, अजगर अशा प्रकारची ही नावं आपल्याला द्यायला सांगितलेली होती। तर ही नावं तुम्ही सुद्धा ते देऊ शकता। या आता या इथे काय दिलेलं आहे, हा जो नकाशा दिला आहे या नकाशामध्ये प्रामुख्याने ही वनं दिलेली आहेत। जसं मागच्या वेळा वनस्पती आणि वनांचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत। आता इथे विषुववृत्तीय वनांचा जो काही भाग दाखवला आहे तो हा विषुववृत्तीय वन म्हणजे एकदम हिरवा रंग डार्क दाखवलेला आहे। उष्ण गवताळ प्रदेश जो आहे तो त्याचा हा सेवानाचा भाग दाखवला आहे, इथं पोपटी रंग दाखवलेला आहे। दलदलीचा प्रदेश हा निळसर रंगाने दाखवला आहे, तो दलदल पॅन्टनलचा भाग येथे तो निळसर रंगाचा दलदलीचा भाग दाखवला गेलेला आहे। नंतर उष्ण पानझडी वनं जी दाखवली गेली, यामध्ये उष्ण पानझडी वनांचा जो काही भाग आहे तो आपण हा पाहू शकतो। हे चित्र दाखवलेलं इकडे पॅराना नदीचा आणि हा भाग दाखवला इथे ह्या भागामध्ये। नंतर काटेरी झुडपी वनं जी आहेत ती साओ फ्रान्सिस्को या भागामध्ये नदी जी आहे त्या भागामध्ये दाखवलं गेलेलं आहे। कटिंगा म्हणून हा भाग दाखवला गेलेला आहे। आणि समशीतोष्ण गवताळ प्रदेश जो आहे तो भाग पंपासचा जो भाग आहे तो इथे या ठिकाणी दाखवलेला आहे। तर अशा प्रकारे ह्या वन्य प्रदेशानुसार त्या ठिकाणी ही जे प्राणी आहेत ते प्राणी या चित्रामध्ये या नकाशामध्ये दाखवलेले गेलेले आहेत। आता आकृती 5च्या आधारेच जसं कोंडार, ॲनाकोंडा, अजगर, सिंहासारखा दिसणारा सोनेरी तांबरीन, मकाऊ हे प्राणी कोणत्या प्रदेशात आढळतात असं सांगितले तर कोंडार हा ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये आहे। तांबरीन हा
ब्राझीलच्या आग्नेय भागात आहे आणि मकाऊ हा ब्राझीलच्या पूर्व भागात आहे. अनाकोंडा अजगर हा ब्राझीलच्या पॅन्टनल भागामध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण त्या नकाशावरून त्या उत्तरं शोधू शकतो. नंतर या प्रदेशात त्यांचा अधिवास असण्याची कारणं कोणती, असा एक प्रश्न विचारला गेला आहे की कारण हा ब्राझीलचा पॅन्टनलचा भाग दलदलीचा आहे आणि ब्राझीलचा आग्नेय भाग, ब्राझील पूर्व या ठिकाणी पानझडी वृक्षात वन आहेत. म्हणजे विस्ताराच्या संदर्भात वन प्रदेशाचं वर्गीकरण जर आपण केलं तर त्या ठिकाणी पानझडी प्रकारची सुद्धा वन या ब्राझीलच्या भागामध्ये आपल्याला दिसून येतील आणि म्हणून त्या ठिकाणी तशा प्रकारचे प्राणी इथे आपल्याला दाखवले गेलेले आहेत. म्हणजेच एकंदरीत या ब्राझीलच्या संदर्भामध्ये जे काही प्राणी जीवन आहे त्या प्राणी जीवनाचा जर विचार केला तर ब्राझीलमध्ये विषुवतीय भागामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत आणि अनेक प्रकारचे प्राणीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर ब्राझीलमध्ये पॅन्टनल भागामध्ये जो काही दलदलीचा प्रदेश आहे त्या ठिकाणी अनाकोंडा आपल्याला दिसून येतो. नंतर ब्राझीलमध्ये मोठे गिनीपिग आणि मगरी, सुसरी, माकडे, त्यानंतर प्युमा, बिबट्या यासारखे प्राणीसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. त्याचबरोबर कोंडार हा त्या ठिकाणी खूप उंचावर उडणारा मोठ्या आकाराचा पक्षी आहे. अनेक प्रकारचे पोपट आहेत, मकाव आहे, फ्लेमिंगो आहे. अशा अनेक पक्ष्यांच्या प्रजाती त्या ठिकाणी तुम्हाला त्याची चित्र मी दाखवलेली आहेच. त्याचबरोबर माशांच्या प्रजातीमध्ये त्या ठिकाणी समुद्रातील स्वार्ड फिश, त्यानंतर नदीतील पिरान्हा आणि गुलाबी डॉल्फिन हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी अधिवास असण्याची कारणं इथे सांगितली गेलेली आहेत. त्याचबरोबर जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा ब्राझीलमध्ये वन्यजीवनाची विविधता ही अधिक आढळते. जसं पॅन्टनल या दलदलीच्या प्रदेशामध्ये ॲनाकोंडा हा दाखवला गेलेला आहे. तर अशा प्रकारे म्हणजे इथे या भागामध्ये हा पॅन्टनचा दलदलीचा प्रदेश आहे, इथे ॲनाकोंडा हा दाखवला गेलेला आहे. त्यानंतर जसं आणखीन या प्रदेशामध्ये हे सगळे प्राणी इथे दाखवले गेलेले आहेत. जसं इथे सेवानाच्या प्रदेशामध्ये काही पक्षी दाखवलेले आहेत. म्हणजे ज्या प्रकारची वनं आहेत त्या प्रकारच्या वनांवरून ते प्राणी इथे दाखवले गेलेले आहेत. जसं ब्राझीलमध्ये मोठे प्राणी जे आहेतच, परंतु गिनीपिग, मगरी, सुसरी, माकडे, प्युमा, बिबट्या हे सुद्धा आहेत. त्यामध्ये समुद्रातील मासे जसं म्हटलं मगाशी आपण सांगितलं की त्या ठिकाणी समुद्रातले जे मासे आहेत त्यांच्यामध्ये जसं स्वार्ड फिश म्हणून प्रसिद्ध आहे. पिरान्हा नदीतील पिरान्हा आणि गुलाबी डॉल्फिन हे मासे त्या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे. त्या ठिकाणचा पक्षी जो आहे तो एक कोंडार नावाचा पक्षी, तो खूप मोठा आकाराने मोठा आहे, उंच उडणारा पक्षी आहे. अनेक प्रकारचे पोपट आहेत, मकाव आहे, फ्लेमिंगो हे सुद्धा त्या ठिकाणी काही प्रजाती आपल्याला दिसून येतात आणि कीटकसुद्धा त्या ठिकाणी आहेतच. परंतु हे सगळं ब्राझीलच्या संदर्भात सांगायचं झालं तर त्या ठिकाणच्या पर्यावरणाचा सुद्धा हा ऱ्हास होतोय. ब्राझीलच्या पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. शेवटी पर्यावरण आणि प्राणी पक्षी हे सुद्धा तितकंच त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. मग आता इथल्या पर्यावरणाचा ऱ्हास का झाला असेल, तर त्याची जी काही कारणं आपण शोधली तर त्या ठिकाणी वन्य प्राण्यांची बेकायदेशीर शिकार, स्थलांतरित शेती, रोका, निर्वनीकरण, प्रदूषण यामुळे वन्य प्राण्यांच्या प्रजाती नष्ट झालेल्या आपल्याला दिसून येतात. मग त्या ठिकाणी जर आता आपण पुन्हा एकदा ह्या ब्राझील सविस्तर त्याचं पाहिलं तर ह्या पर्यावरणाची ऱ्हास होण्याची कारणं काही जर पाहिली आपण तर ब्राझीलमध्ये म्हणजे लोकसंख्या वाढलेली आहे आणि निवासासाठी जागासुद्धा अपुरी पडत आहे, हे एक कारण झालं. नंतर मोठ्या प्रमाणावर झाडं तोडली जात आहेत निवासासाठी. तिसरं कारण आहे की रोका
ही शेतीसुद्धा ब्राझीलमध्ये केली जाते आणि वृक्षतोड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते स्थलांतरित शेतीसाठी आणि अधिवासासाठी ही जागा मोकळी केली जाते. नंतर इंधनाच्या समस्या दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनातली झाडंसुद्धा तोडली जात आहेत. त्यामुळे या ही जी वन्य प्राणी आहेत त्या वन्य प्राण्यांच्या प्रजाती या नष्ट झालेल्या आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलेले आहेत असंही आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर भारतातील वन्यजीवनाच्या संदर्भात आपण माहिती घेत असताना यामध्ये आकृती क्रमांक 5 मध्ये हा भाग आहे की नकाशा दाखवलेला आहे. त्या ठिकाणी काही चिन्ह आणि काही खुणा दाखवलेल्या आहेत त्यात आणि त्यावरून ह्या प्रश्नांची उत्तरं सांगितलेली आहे. जसं बंगालचा वाघ, नंतर इकडे बंगालचा वाघ, माळढोक, ऑलिव्ह रिडले कासव, एकशिंगी गेंडा, बारशिंगा, सिंह, गंगेतील डॉल्फिन, सुसर, मगर, निलगिरी ताहीर, शेळी अशा प्रकारची काही नावं या ठिकाणी दिली आहेत. आता इथे आपण जर पाहिलं तर इथे एक सूची दिलेली आहे आणि हा नकाशासुद्धा दाखवला गेला आहे तुमच्यासमोर की बंगालचा वाघ म्हटलं तर मग आता हे जे चित्र जर आपण पाहिले या चित्रामध्ये हा वाघ कोणत्या ठिकाणी आपल्याला दिसतो. मग इथे वाघ शोधायचा आहे आपल्याला की इथे कोणत्या ठिकाणी आपल्याला वाघ दिसतोय का बंगाल भागामध्ये. तेव्हा इथे या भागामध्ये इकडे वाघ दिसलेला आहे. नंतर गंगेतील डॉल्फिन, आता हा जो डॉल्फिनचा भाग दाखवलेला आहे जसं हा डॉल्फिन पक्षी, डॉल्फिन मासा, डॉल्फिन मासा. मग आपल्याला इथे डॉल्फिनचं चित्र दिसतंय की इथे डॉल्फिन दिसतोय इथे. म्हणजे ही डॉल्फिनची चित्र दाखवलेली आहे. ही आपण या चित्रावरून शोधू शकतो. नंतर इकडे निलगिरी ताहीर शेळी. आता इथे ह्या भागामध्ये म्हणजे हा जो दक्षिणेचा भाग आहे इकडे निलगिरी ताहीर शेळीचा भाग दाखवलेला आहे. नंतर बारशिंगा म्हणून दाखवले. आता हा बारशिंगा कोणत्या ठिकाणी आपण इथे हा जो नकाशाचा भाग दाखवलेला आहे जसं महाराष्ट्राच्या लगतचा भाग जो आहे त्या ठिकाणी ही ह्या बारशिंगा दाखवले गेले, बारशिंगाचा भाग दाखवला गेलेला आहे. त्यानंतर सिंह दाखवलेला आहे. तर ह्या सिंहाची सुद्धा इथे या नकाशामध्ये आपण पाहू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने या नकाशावरून आपण तो प्रदेश कोणता आहे तो प्रदेश तुम्ही शोधायचा आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला भारताचा जो काही नकाशा आहे त्या नकाशाची आउटलेट जी आहे ती माहिती पाहिजे की या ठिकाणी कोणतं राज्य आहे. जसं हे महाराष्ट्र राज्य, तसं म्हणजे असं हा उत्तर प्रदेशाचा भाग हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. हे जर माहीत असेल तर आपल्याला या प्राण्यांची माहिती मिळू शकते. तर यासाठी तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे की या कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत हे शोधायचं आहे. मी थोडंसं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता प्रदेश आणि प्राणी उष्ण आणि आर्द्र वन या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्राणी असतात तर जसं हत्ती, वाघ आणि सिंह असणारा एकमेव प्राणी आहे की जो भारतामध्ये आहे. नंतर आसामच्या दलदलीचा प्रदेश आहे त्या ठिकाणी एकशिंगी गेंडा आहे. वाळवंटी प्रदेश आहे त्या ठिकाणी रानटी, गाढवं आणि उंट आहेत. हिमालयाचा प्रदेश बर्फाळ प्रदेश आहे म्हणून त्या ठिकाणी हिमचित्ती आणि याक आहे. द्वीपकल्पीय प्रदेश आहे त्या ठिकाणी गवा आणि अनेक प्रकारची हरणंसुद्धा आपल्याला आढळतात. काळवीट आहे, माकड आहे अशी आढळतात. नंतर नद्या, खाड्या आणि किनारी जो काही प्रदेश आहे त्या ठिकाणी आपल्याला कासव, मगर, सुसर आहे. वन प्रदेशामध्ये गवताळ प्रदेश आहेत. वन प्रदेशामध्ये म्हणजे गवताळ प्रदेश आहे त्या ठिकाणी मोर आहे, खंड्या आहे, तितर आहे, कबूतर आहे, विविध रंगी पोपटसुद्धा आहेत आणि माळढोक सारखे पक्षीसुद्धा आपल्याला आढळून येतात. आता पाणथळीचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी मग बदकं आहेत आणि बगळं आहेत. कारण पाणथळीच्या भागामध्ये बदकं, बगळे आहेत याचं कारण काय की ते मासे वगैरे कीटक ते खात असतात आणि म्हणून त्या पाणथळीच्या भागामध्ये अशा प्रकारचे हे जे प्राणी आहेत ते आपल्याला दिसून येतात. आता इथे सुद्धा काही तुम्हाला चित्र ही दाखवली गेली आहेत. त्या चित्रावरून सुद्धा तुम्ही वनस्पती जसं दाखवल्या त्याची चित्र आहे ती आणि त्याच्यावर काही कीटक वगैरे सुद्धा आहेतच. म्हणजे ही वन्यजीवनाची जी माहिती घेत असताना
आता अ, जसं मागाशी ब्राझीलच्या संदर्भामध्ये माहिती घेतलीच आहे, परंतु जे काही वन्यजीवन नष्ट होत आहे, जसं त्याला कारणं काय की प्रदूषण आहे, मोठ्या प्रमाणात होत आहे, तस्करी केली जाते आणि त्यामुळे या भारतातल्या वन्य प्राणीच्या प्रजाती या नष्ट होत आहेत. त्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय उद्यानांची देखभाल सुद्धा सुरू केली आहे. जसं चित्ता, काही ठिकाणी अभयारण्य निर्माण करण्यात आले, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी, वन्य प्राणी यांचं संवर्धन केलं जात आहे. आणि वाघ हा राष्ट्रीय प्राणी आहे, त्यांची सारखी संख्या जी आहे ती दिवसेंदिवस कमी होत आहे. अशी परिस्थिती जर राहिली तर तीच परिस्थिती हत्तींची सुद्धा आहे. हे होऊ नये म्हणून अभयारण्याचं भारत सरकारने अभयारण्याची निर्मिती केलेली आहे आणि या प्राण्यांचं जतन करण्याचं काम, संवर्धन करण्याचं काम केलेलं आहे. तर मुख्य कारणं म्हणजे अशी की हे वन्य प्राणी का नष्ट होत आहेत, त्याची जी कारणं आहेत ती की वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांना जागा अपुरी पडते, त्यामुळे वनांचा ऱ्हास होतोय, वनातील झाडं तोडली जातात आणि त्याचबरोबर इंधनाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाडंसुद्धा तोडली जातात. त्यानंतर कारखानदारी आहे, त्याच्यामध्ये या कारखानदारीचं वाढवण्यासाठी सुद्धा अशा प्रकारची वनं नष्ट केली जातात, त्यामुळे प्राणीजीवन हे नष्ट होत आहे. मग भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये प्राणी संवर्धनाची गरज आहे का? तर वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात आलेला आहे. नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे, प्रदूषण वाढत आहे आणि प्राण्यांची बेकायदेशीर शिकार आणि तस्करीचं प्रमाण वाढलं आहे. भारतातील झूम स्थलांतरित शेतीसारखीच ब्राझीलमध्ये रोका शेती ही त्यासाठी केली जाते आणि त्यासाठी वृक्षतोडसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. वनं जाळून जागा मोकळ्या केल्या जातात. तर अशा प्रकारे भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राणी संवर्धनाची गरज आहे, त्याची ही कारणं आहेत. विस्ताराच्या संदर्भात ब्राझीलच्या वनांचं वर्गीकरण करा. तर विस्ताराच्या संदर्भात ब्राझीलची वनं आहेत त्या पण तो थोडासा भाग परत घेतोय की कारण तिथे प्राणी आणि वनस्पती हा एक 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 भाग आहे, म्हणून इथे सदाहरित वर्षावनं ही उत्तरेकडील गियाना उच्चभूमी आणि अमेझॉन नदीच्या खोऱ्या आहेत. पानझडी वनं, सॅव्हाना वनं ब्राझील मध्यभाग, पॅराग्वे नदी खोरं, समशीतोष्ण वनं ब्राझील उच्च भूमी, दलदलीचा प्रदेश पॅन्टनाल आणि काटेरी झुडपे ईशान्य भाग आणि अवर्षण चतुष्कोण. आता हा भाग तिकडून इकडे का घेतला, वनस्पती आणि प्राणी असं मिक्सअप करण्यात आले. याचं कारण काय की ह्या वनांमध्ये हे प्राणी असतात आणि म्हणून त्या त्या प्रदेशानुसार तशा प्रकारचे प्राणी वनांमध्ये दाखवले जातात. मग भारत आणि ब्राझील नैसर्गिक वनं यामध्ये फरक सांगा, असा प्रकारचा एक प्रश्न आहे. भारत आणि ब्राझील यातली नैसर्गिक जी वनं आहेत तर काय फरक आहे ते जर आपण हा जो पहिला प्रश्न आहे त्याचं जर पहिलं स्पष्टीकरण करायचं झालं तर भारत आणि ब्राझील यामध्ये आता पहिला एक वर्षावन आहेत. तर ब्राझील देशाच्या विषुववृत्ताजवळ उत्तर भागात भरपूर पाऊस पडतो आणि त्या ठिकाणी सूर्यप्रकाशसुद्धा आहे, त्यामुळे ब्राझीलच्या उत्तर भागात घनदाट आणि सदाहरित प्रकारची वनं आहेत. भारता संदर्भात भारत स्थान विषुववृत्तापासून लांब आहे, त्यामुळे ब्राझीलमध्ये आढळणारी वर्षावनं भारतात आढळत नाही. आता हिमालयाची वनं आहेत तर भारताच्या उत्तर भागात हिमालयी पर्वतरांगा आहेत. उंच प्रदेशात हंगामी फुलझाडं असणारी वन आहेत. मध्यम उंचावरील प्रदेशात पाईन, देवदार, फर, स्प्रूस अशा उच्चपर्णी वृक्षाची वनं आहेत आणि पायथ्यालगत मिश्र वनं आढळतात. नंतर ब्राझील देशात अतिउंच आणि बर्फाच्छादित पर्वत आढळत नाहीत, त्यामुळे भारतात आढळणारी हिमालयीन वनं ही ब्राझीलमध्ये आढळत नाहीत. हा त्यातला फरक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, ब्राझील आणि भारत यातलं प्राणीजीवन आणि नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध काय आहे? तर हा प्रश्न आपण लिहित असताना या ठिकाणी नैसर्गिक वनस्पती हे तृणभक्षक प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं खाद्य आहे. तृणभक्षक प्राणी हे मांसभक्षक प्राण्यांचं खाद्य आहे. त्याचबरोबर विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक खाद्य असणाऱ्या वनस्पती ज्या प्रदेशात आढळतात त्या प्रदेशात तृणभक्षक प्राणी आणि पक्षी हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतात आणि अशा प्रदेशातच मांसभक्षक प्राणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतात. आता इथे सांगायचं झालं तर ब्राझीलच्या गवताळ प्रदेशात चरणारी विविध प्रजातीची हरणं आहेत आणि या हरणांची शिकार करणारी त्या ठिकाणी बिबट्यासुद्धा मोठ्या संख्येने आढळतात. भारतामध्ये सुद्धा गवताळ प्रदेशामध्ये विविध प्रकारचे कीटक आढळतात आणि या कीटकांचे भक्षण करणारे माळढोक पक्षीसुद्धा आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर
सर्वसाधारणपणे ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतीचं प्रमाण जास्त असतं अशा प्रदेशात वन्य प्राणी आणि पक्षी हे मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतात. त्याचबरोबर ब्राझीलमधील विषुववृत्तीय भागात अनेक प्रकारच्या काही वनस्पती आढळतात. त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या प्रजाती सुद्धा आहेत. मग त्या जसं नैसर्गिक वनस्पतीचं प्रमाण कमी असतं अशा प्रदेशात वन्य प्राणी आणि पक्षी हे तुलनेने मर्यादित असतात. जसं भारतामध्ये वाळवंटे आहेत. या वाळवंटी प्रदेशात वनस्पती ह्या मर्यादित आहेत. परिणामी या भागात मर्यादित प्रमाणात प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या प्रजाती सुद्धा आहेत. म्हणजे जसं प्रदेश कसा आहे त्यावर प्राणी आणि पक्ष्यांचं जीवन अवलंबून असतं. नंतर आहे भारतातील वन्यजीवनाची माहिती लिहा. आता भारतातील वन्यजीवनाची माहिती लिहित असताना भारतामध्ये अनेक प्रकारच्या प्रजाती आहेत प्राणी यांच्या. भारत हा एक वैशिष्ट्यपूर्ण देश म्हणून ओळखला जातो या बाबतीमध्ये. जसं वाघ आणि सिंह जगातील एकमेव प्राणी त्या ठिकाणी आहेत. नंतर भारतातील उष्ण आणि आर्द्र वनामध्ये प्रामुख्याने हत्ती आढळतो. आसामच्या दलदली प्रदेशामध्ये एकशिंगी गेंडा आहे आणि वाळवंटी प्रदेशामध्ये रानटी, गाढवा आणि उंट आढळतात. नंतर हिमालयाचा बर्फाळ प्रदेश आहे, त्या ठिकाणी हिमचित्ते आणि याक हे प्राणी आहेत. नंतर द्वीपकल्पीय भागामध्ये गवा आणि अनेक प्रकारचे हरणं आहेत, काळवीट आहे, माकड आहे, असे प्राणी मोठ्या संख्येने आपल्याला दिसून येतात. नंतर विविध प्रकारच्या ज्या काही नद्या आहेत, त्या खाड्या आहेत, त्या किनारी भाग आहे, त्या ठिकाणी कासव आहे, मगर आहे, सुसर आहे, असे प्राणी या खाडी किनारी भागात आहेत. आणि वन प्रदेशामध्ये मोर, खंड्या, तितर, कबूतर, विविध रंगाचे पोपट, पाणथळ जागी बदकं आहेत, बगळे आहेत आणि गवताळ प्रदेशामध्ये माळढोक पक्षीसुद्धा आढळतात. अशा प्रकारे भारतातल्या वन्यजीवनाची आपल्याला माहिती लिहिता येईल. आता इथे आणखी एक प्रश्न दिला आहे की भारत आणि ब्राझील यापैकी कोणत्या देशात विषुववृत्तीय वनं अधिक आहेत, कारण सांगा. हा एक प्रश्न तुम्हाला मगाशी सुद्धा दिलेला होता की त्याचे कारणं काय आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण केलेलं होतं. हा प्रश्न आता तुम्ही सोडवायचा आहे. मला वाटतं म्हणजे आत्तापर्यंत आपण भारत आणि ब्राझील या दोन देशातल्या नैसर्गिक वनं आणि वनस्पती त्याचबरोबर प्राणी यांची माहिती घेतलेली आहे. तुम्हाला जे काही प्रश्न दिले आहेत ते प्रश्न तुम्ही या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.